हिवाळा म्हटलं म्हणजे हिरवा भाजीपाला तर खूप जास्त स्वस्तसुद्धा मिळतो आणि तो भाजीपाला त्या क्वालिटीचा फक्त हिवाळ्यामध्येच मिळतो. पण त्यातल्या त्यात मेथी म्हटली तर बरेचसे जण आवडीने तर खाऊन घेतात, पण पालक म्हटली म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच नाका मुरडतात. तर अशा वेळी घरातल्या अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील अशा प्रकारचे जर पालक पराठे बनवले तर सगळेजण आवडीने खातात. त्यासोबतच जर लहान मुलांना द्यायचं असेल तर दही द्या आणि आपल्याला मोठ्यांना खायचं असेल तर चटणीसोबत खा. तर इथं मी 2 छोटी जुडी पालक घेतलेली आहे. तर खालचे जे दांडे कडकसर असतात तर ते मी तोडून घेतले आणि अशा प्रकारचे जे नरम दांडी असते तर ती मी राहू दिली आहे. जर खालचा पार्ट पण थोडासा नरम असेल तर तो तुम्ही राहू दिला तरीसुद्धा चालेल. तर इथं मी पालक आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि यामध्ये पालक बुडेल एवढं संपूर्ण पाणी टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला पालकला जवळपास 10 ते 15 मिनिटं छान असं उकळवून घ्यायचं आहे. खूप जास्त काळसर कलर होईल एवढं आपल्याला उकळायचं नाही आहे. तर फक्त थोडंसं म्हणजेच एक 15 मिनिटं आपल्याला व्यवस्थित मंद गॅसवरती किंवा 10 मिनिटं मोठ्या गॅसवरती उकळून घ्यायचं आहे. आणि उकळताना त्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे जेणेकरून पालक काळसर वगैरे पडणार नाही. पालक उकडतंय तोपर्यंत आपण हिरवी मिरची, लसूण आणि जिरं आणि थोडासा आल्याचा तुकडा इथं आपण छान मिक्सरमधून वाटून घेऊ. जर तुमच्याकडे लहान मुलं खात असतील तर हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही लाल तिखटाचा सुद्धा वापर करू शकता. तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व इन्ग्रीडियंट्स टाकून घेतले आणि आता हे मिक्सरमधून पाणी न टाकता आपल्याला व्यवस्थित छान असे वाटून घ्यायचे आहेत. पाणी टाकू नका. जर थोडंफार काही बाकी जाडसर राहिलं असेल तर ज्यावेळेस आपण पालक छान वाटून घेऊ तर त्यावेळेस हे व्यवस्थित वाटलं जाईल. वाटण तर आपलं तयार झालंय तोपर्यंत तुम्ही इथं बघू शकता पालकसुद्धा व्यवस्थित अशी छान उकळते. तर मधून-मधून तिला खालीवर करायची जेणेकरून सगळी पालक एकसारखी छान अशी शिजून येईल. तर इथं आपली आता संपूर्ण पालक अशी शिजून आली. थोडासा कलर बदललाय तुम्ही बघू शकता. खूप जास्त जर काळसर केली तर पराठे जे आहेत तर ते काळपट-काळपट होतात. त्यामुळे या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून पाण्यामधून ही पालक काढून घ्यायची आहे. तर इथं मी एका चाळणीमध्ये ही पालक काढून घेतली. आता आपल्याला ही पालक संपूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. जर तुम्ही डायरेक्टली मिक्सरमध्ये जर घातली तर ती उडण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे पालक संपूर्णपणे थंड करूनच मग मिक्सरमधून छान फिरवून घ्या. पालक आता इथं थोडी थंड झालेली आहे तर मी आता व्यवस्थित मिक्सरमधनं फिरवून घेते. तर आता इथं आपल्याला कुठलंही पाणी वगैरे टाकण्याची गरज नाही आहे. ऑलरेडी आपण पालक छान असं शिजवून घेतलेला आहे. त्यामुळे आपण तिला पाणी न टाकता छान व्यवस्थित असं बारीक करून घेऊ आणि जर तुम्हाला थोडीशी गरज वाटलीच तर पाणी थोडंसं अगदी 2 ते 3 चमचे तुम्ही टाकू शकता. पण इथं मी बिना पाण्याचंच न टाकता सुद्धा बघू शकता तुम्ही किती छान असं वाटण तयार झालंय. तर आता इथं मी जवळपास 2 छोट्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला किती प्रमाणात पराठे बनवायचे तेवढं पीठ तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलं, थोडीशी हळद अगदी पाव चमचा आणि सोबतच आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे 1 चमचा धना पावडर. जर तुमच्याकडे धना पावडर नसेल तर तुम्ही त्या जे आपण हिरवी मिरची आणि त्याचं वाटण तयार करून घेतलं होतं तर त्यामध्ये टाकलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर आपण जे ही पालकचं वाटण तयार करून घेतलेलं होतं तर ते संपूर्ण वाटण यामध्ये आपण टाकून घेऊ. तर इथं मी हिरवी मिरचीचा जास्त प्रमाणात वापर केला आहे, त्यामुळे मी यामध्ये लाल तिखटाचा वापर केला नाही आहे. तुम्ही जर हिरवी मिरचीचा वापर कमी प्रमाणात करत असाल, तर यामध्ये थोडंसं लाल तिखट जरी टाकलं तरीसुद्धा चालेल. तर इथं तुम्ही बघू शकता किती मस्त असा हिरवागार कलर आपल्या वाटणाला आलेला आहे. सुरुवातीला थोडंसं गरम होतं, त्यामुळे मी चमचेच्याच मदतीने मिक्स करून घेतलं. यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी जेवढं पीठ बसेल, म्हणजे जेवढं छान असं आपल्याला कणिक मळून घेता येईल तेवढं आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे आणि जर गरज वाटलीच तर त्यामध्ये आपण हळू-हळू करून पाणी ओतून आपल्याला छान असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला वाटलंच की पाणी लागतंय तर मी अशा प्रकारे मिक्सरच्या त्याच जारमध्ये पाणी घेतलेलं आहे. तर एकदम पाणी न टाकता जसं लागेल तसं हळू करून आपल्याला पाणी घेऊन घ्यायचं आहे. तर आता मी याचा छान असा डो तयार करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त घट्टसर पण नाही, अशा प्रकारचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला जेवढं मी तुम्हाला पाणी दाखवलं होतं, तर त्यामधलं थोडंसं पाणी मी घेतलं, अगदी 3 ते 4 चमचे. कारण की माझं पीठ जे आहे, म्हणजे कणिक जी आहे, तर ती कमी प्रमाणात होती.
जर तुमचं जास्त असेल तर मग तुम्हाला यामध्ये थोडंसं जास्त पाणी घालावं लागेल. त्यानंतर आता थोडंसं 2 चमचे तेल टाकून घेतलं आणि आता हे व्यवस्थित परत असं छान मिक्स करून घेतलं. असं छान मळून घेतलं ना कस लावून तर अगदी छान असे आपले पराठे जे आहेत तर ते तयार होतात. तेल वगैरे छान असं लावून घेतलंय आणि तुम्ही इथं बघू शकता खूप जास्त नरम पण नाही आणि खूप जास्त कडकसर पण नाही. अगदी आपण चपातीला पीठ मळतो तशा प्रकारचं आपलं इथे पीठ तयार करून झालेलं आहे. तुम्हाला जर याच्या पुऱ्या तयार करायच्या असतील तर तुम्ही पुऱ्यासुद्धा तयार करू शकता. आता 10 ते 15 मिनिटं याला आपल्याला छान रेस्ट करायला ठेवायचं आहे. तर 10 ते 15 मिनिट झालेले आहे आणि इथं आपलं पराठ्यांसाठी पीठ जे आहे तर ते छान असं रेडी झालंय. तर आता तुम्ही ज्या प्रकारे चपाती बनवता 2 उंड्यांची, 1 उंड्याची, समोस्याची, जशा प्रकारे बनवता ना अगदी सेम तशाच पद्धतीने आपल्याला हे छान असे पराठे तयार करून घ्यायचे आहे. तर मी चपाती ना 2 उंड्यांची करते त्यामुळे मी इथं 2 उंड्यांपासनंच छान असा पराठा तयार करून घेणार आहे. इथं मी 2 उंडे घेतले आणि त्याला तेल छान लावून घेतलंय. आणि आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी अशा प्रकारे छान असा पराठा तयार करून घेणार आहे. खूप जास्त पीठ लावायचं नाही कारण की आपण जी कणिक मळलेली होती, पीठ मळलेलं होतं तर ते आपण खूप जास्त कडक पण नाही आणि नरम पण नाही असं मळलं होतं. त्यामुळे मग याला खूप जास्त पिठाची गरज नसते आणि जर आपण खूप जास्त प्रमाणामध्ये जर याला पीठ लावलं ना, तर ते थोडंसं असं वेगळंच होतं. व्हाईट-व्हाईट दिसतं. छान असं ग्रीन कलरचं दिसत नाही. त्यामुळे तुम्ही इथं बघू शकता मी खूप जास्त पीठ न लावता सुद्धा पराठा जो आहे तर तो छान असा बारीक लाटून घेते. जर तुम्हाला पराठा कडकसर हवा असेल तर थोडासा जास्त बारीक लाटायचा आणि थोडासा सॉफ्ट हवा असेल तर थोडासा जो आहे तर तो थोडासा जाडसर ठेवायचा. इथं आपला तवासुद्धा छान गरम झालेला आहे. तर ज्या प्रकारे आपण चपाती भाजतो, की चपाती टाकल्यानंतर आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे तर ती हायच ठेवायची आणि मग आपल्याला अलट-पलट करून छान असं तेल लावून हे सगळे पराठे आपल्याला शेकून घ्यायचे आहे. तर छान असे थोडेसे बबल्स आले, की त्यानंतर मग त्यावरती पलटून थोडंसं तेल लावून घ्यायचं. या ठिकाणी तुम्ही तेलाचा, तुपाचा किंवा बटरचा तुम्हाला जे आवडतं ना तर त्याचा वापर करू शकता. तर एका साइडने तेल लावल्यानंतर इथं मी परत दुसऱ्या साइडने तेल लावून घेते. बघू शकता तुम्ही किती मस्त असा आपला पराठा दिसतोय. खरं तर हे अशा प्रकारचे पराठे बनवल्यानंतर अजिबातच असं चवीला वाटत नाही, की आपण पालक पराठे खातोय. जर तुम्हाला ना खूप जास्त छान असे कडकसर पराठे आवडत असतील, तर तुम्ही खूप मस्त तेल भरपूर प्रमाणात तेल लावून याला छान असं हे शेकून घेऊ शकता आणि जर सॉफ्ट हवे असतील, तर थोडंसं कमी तेल लावायचं आणि अगदी खूप जास्त खरपूस न भाजता थोडेसे नरम राहतील, अशा प्रकारे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. हे अशा प्रकारचे पराठे ना तुम्ही प्रवासामध्ये वगैरे सुद्धा नेऊ शकता आणि अशा प्रकारचे पराठे जर लहान मुलांना छान कलरफुल दिलेत ना, तर ते सुद्धा आवडीने खातील. तर इथं आता तशाच सेम पद्धतीने मी दुसरा पराठासुद्धा लाटून घेतला आणि याला छान असा शेकून घेतला. तुम्ही बघू शकता किती छान असे गुबगुबीत आपले पराठे तयार झालेले आहेत. तर हे मस्त असे चविष्ट पालक पराठे तुम्ही दह्यासोबत किंवा शेंगदाण्यांच्या चटणीसोबत किंवा ठेच्यासोबत सुद्धा खाऊ शकता. चवीला अतिशय अप्रतिम लागतात. एकदा नक्की करून पहा. चला तर मग मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.